महाराष्ट्रामध्ये सध्या जे शिक्षक भरती चालू आहे पवित्र पोर्टलच्या मार्फत, त्यामध्ये आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये मुख्यत्वे दोन विषयावर चर्चा सुरू आहे. एक तर मुलाखती विना आणि दुसरा मुलाखती सह. आणि साहजिकच आहे, कारण या शिक्षक भरतीचे हे दोन प्रकार आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्यासाठी अशी माहिती घेऊन आलो की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जे परिपत्रक निघालेलं आहे ते परिपत्रक माझ्या पाठीमाग शेअर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकाचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. नव्हे, हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकाचा आपल्याला आज डेमो घ्यायचा आहे. म्हणजे मी या डेमो मध्ये या परिपत्रकामधील सर्व विषय समाविष्ट केलेले आहेत. हा इथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि मी त्यानुसार तुम्हाला डेमो म्हणजेच जे काही संस्था चालक आहेत महाराष्ट्रामध्ये, खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांचे जे संस्था चालक आहेत त्यांनी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची एकाच 3 या प्रमाणात निवड होणार आहे त्यांची मुलाखत घेऊन त्यांना गुणदान कशा प्रकारे करायचं त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा अशी आहे मित्र हो, ही चर्चा आजपर्यंत तुमच्या सोबत कोणीच केलेली नाही आणि केली असेल तर ती तुम्हाला समजली नाही असं पण झालेलं आहे. कारण मला जे शिक्षक उमेदवारांचे संघ माझ्यासोबत कॉन्टॅक्ट होतात त्या शिक्षक उमेदवारांना ही पद्धत मी त्यांना सांगितली होती तेव्हा, सर हे आमच्यात अजून माहीतच नाही, आम्हाला आमच्या वाचण्यातच आलेलं नाही अजून. तर त्यासाठी मी ते परिपत्रक सुद्धा माझ्या पाठीमागं शेअर केलेलं आहे. आणि या परिपत्रकाचा संस्था चालक जे काही संस्था अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांचं व्यवस्थापक मंडळ असते ते कशा प्रकारे याचं तुमचं गुणदान करते, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करते ते आज आपल्याला बघायचं. मित्र, एकंदरीतच सांगायचं झालं तर 90% याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी याच्यामध्ये जी धांदली होत होती, म्हणजेच अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक नियुक्तीमध्ये जो भ्रष्टाचार होत होता त्या भ्रष्टाचारावर जवळपास 90% अंकुश आणलेला आहे. आता याच्यामध्ये एरर कुठे आहे तुम्ही सांगणार आहे, तुम्हाला 10% बाकी याच्यामध्ये एरर आहे आणि तो एरर काढण्याचं काम आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना करायचं आहे. आणि ते कसं करायचं ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण जरीही शिक्षक उमेदवारांची इच्छा असेल की माझी नियुक्ती मुलाखती विना विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये झाली पाहिजे, तर मित्रहो ज्या शिक्षक उमेदवारांचे गुण उच्च आहेत त्यांना प्रश्नच येत नाही, त्यांचा मुलाखती विना या सदराखाली त्यांची नियुक्ती होईल. परंतु अशा ज्या जागा आहेत जवळपास 14-15 हजार जागा आहेत, त्यानंतरच्या काही 50% जागा अजूनही बाकी राहतात, तिथं आपल्या शिक्षक उमेदवारांना मुलाखतीसह या सदराखाली सामोरं जावंच लागणार आहे. आणि ती संख्या कमी नाही शिक्षक उमेदवारांची, कारण तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही आता तुमचे प्राधान्यक्रम ओपन केले, तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम किती आले, कोणाला 60 आले, कोणाला 70 आलेले आहेत, कोणाला 80 आलेले आहेत, कोणी सांगते आम्हाला 7च आले, कोणी सांगते आम्हाला 8च आले. आणि त्यांनी सांगितलं की सर मुलाखतीसह मध्ये आम्हाला कोणाला 600 आहेत, कोणाला 700 आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजेल की मुलाखतीसह जे काही प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे आहेत ते प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपले शिक्षक उमेदवारांचं जे काही ते मुलाखतीसाठी जातील तिथं त्यांचं जे आहे जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन सन्माननीय जे काही संस्था चालक आहेत ते कशा प्रकारे करतात ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. बघा, मी 1-2 गोष्टी इथे शेअर करतोय.
कॅल्क्युलेशन्स कशा प्रकारे होते म्हणजे गुणन कशा प्रकारे होते त्या बाबतीत आपण एक इथं म्हणजे कॅल्क्युलेटर तयार केलेला आहे. आणि हा जो अल्गोरिदम आहे कॅल्क्युलेटरचा, हा कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होते तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे. कारण या प्रोसेस मधून 90% शिक्षक उमेदवारांना जावं लागते. तरीही तुमची इच्छा नसेल तरीही तुम्हाला जावंच लागणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस आपल्या शिक्षक उमेदवारांना म्हणजे त्यांनी ही समजून घेतलीच पाहिजे. यावर आपल्या शिक्षक उमेदवारांसोबत प्रदीर्घ चर्चा झालीच पाहिजे या मताचा मी आहे. बघा आपण या कॅल्क्युलेटर मध्ये हे जे गुणदान करते कॅल्क्युलेटर, हे कॅल्क्युलेटर शिक्षण संस्था चालकांना वापरायचं आणि याच्यामध्ये 1% सुद्धा एरर नाही. हे असंच त्यांना वापरावं लागेल. इतकं आपण परफेक्ट बनवलेलं आहे आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी. आणि हा डेमो आहे. हा डेमो असा आहे की समजा तुम्ही आता एकाच 3 या प्रमाणात तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं आणि तुम्ही मुलाखतीसाठी गेल्यानंतर हे कार्य सर्वप्रथम होणार आहे. हे करावंच लागते प्रत्येक संस्था चालकांना ज्यांनी मुलाखतीसह ऑप्शन घेतलेला आहे त्यांना हे कार्य करावंच लागणार आहे. तर हे कार्य अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि जरी तुम्हाला अगोदर याच्याविषयी माहिती असेल तरी पुन्हा पुन्हा याची माहिती घेणं आवश्यक आहे. बघा शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे म्हणजे ज्याला आपण एसओपी असं म्हणतो, आणि ही एसओपी जे शिक्षण आयुक्तालयाने काढलेली आहे ते माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार काढलेली आहे. कारण याच्यामध्ये मागच्या भरतीमध्ये जे काही कंप्लेंट्स गेलेले आहेत, ज्या काही केसेस हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्याच्या अनुषंगाने हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे आणि नंतर ही एसओपी ठरवण्यात आलेली आहे. आणि ही जी एसओपी आहे मित्र, ही फुलप्रूफ असं या एसओपीला म्हणतात. फुलप्रूफ एसओपी तयार करण्यात आलेली आहे. तर या एसओपी विषयी आपण अगोदर सविस्तर चर्चा करू. त्यानंतर मी एक एक्झाम्पल घेणार आहे आणि कशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन होते ते सविस्तर तुम्हाला तुमच्या सोबत मी समजावून सांगणे हा शब्द वापरत नाही, मी तुमच्या सोबत चर्चा करणार आहे. बघा शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीत नवी पारदर्शक पद्धत आहे. कारण संस्था चालकांना जे अधिकार होते या अगोदर तर त्यांना पेपरमध्ये जाहिराती द्यायच्या, पेपरमध्ये जाहिराती देऊन मुलाखत घ्यायची, मुलाखत घेऊन युओ ऑफिसला कळवायचं, अप्रुव्हल आणायचं आणि कुठंच त्यांना बंधन नव्हतं. होल अँड सोल 100% कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे सगळे अधिकार संस्था चालक. परंतु त्यानंतर पवित्र पोर्टल आलं. पवित्र पोर्टल मार्फत थोडासा अंकुश असा आणला की या अगोदरच्या भरतीमध्ये टीएआयटीचा स्कोअर नुसार 10 उमेदवार पाठवले जात होते या अगोदर म्हणजे 2017 आणि 2022 मध्ये, आणि तिथं गेल्यानंतर 30 गुणांची मुलाखत होती. त्याच्यामध्येही थोडेफार शिक्षक जे उमेदवार आहेत त्यांच्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत. मग ती केस हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने जे प्रमाण आहे एकाच 10चं ते एकाच 3 वर आणलेलं आहे. हा एक फार मोठा या सिस्टीम मधला बदल आहे. त्यासोबतच तुमच्या टीएआयटीच्या गुणवत्तेला सुद्धा त्याचं सुद्धा इथं मोजमाप आहे. तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचं सुद्धा इथं मोजमाप आहे. त्याला सुद्धा न्याय देण्याचा प्रकार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेला आहे. याच्या अगोदर तुमची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता हे फक्त सर्टिफिकेट आहेत आणि हे नियुक्तीसाठी आवश्यक आहेत एवढीच याला किंमत होती. परंतु आता तुमच्या नियुक्तीमध्ये तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचा सुद्धा वाटा आहे, तुम्ही लक्षात घ्या. हा वाटा कसा आहे आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचा हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. मित्र नाईलाज आहे व्हिडिओची थोडीशी लांबी वाढणार आहे माझ्या, कारण कुठली गोष्ट सांगायची असेल तर ते डिटेल्स सांगितल्या गेली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. याला सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण तुम्हाला या प्रोसेस मधून जायचं आहे. प्रत्येक शिक्षक उमेदवारांना त्यांना मुलाखतीसह जे ऑप्शन घेतील, आणि हा ऑप्शन तुम्हाला घ्यावाच लागतो कारण यावेळेस दोन्हीही मुलाखती विना आणि मुलाखतीसह एकाच वेळा आलेलं आहे. त्यामुळे अगोदर मुलाखती विना त्यानंतर मुलाखती सह. म्हणून प्रत्येक शिक्षक उमेदवारांना माझी आवर्जून विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. दुसरी विनंती माझी साहजिकच
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीत नवी पारदर्शक पद्धत हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाची तारीख सुद्धा इथं दिलेली आहे, त्याचं परिपत्रक सुद्धा मी या स्क्रीनवर शेअर केलेलं आहे. आता शिक्षण संस्था चालकांना काय करायचंय, तुम्ही मुलाखतीसाठी गेल्यानंतर शिक्षण संस्था चालक तुमचे TIT चे गुण पाहणार आहेत. ते TIT चे गुण इथं त्यांना टाकावं लागतं. आतापर्यंत हे नव्हतं, हे नवीन आलेलं आहे. कारण परीक्षेमध्ये प्राप्त गुण 200 पैकी टाईप करायचे आहेत इथं TIT चे. हा एक याच्यामधला सर्वात महत्वाचा बदल आहे. पुढे चालू आपण, पुढे आणखी याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. व्यावसायिक अर्हता, तुमच्या व्यावसायिक अर्हतेला मॅक्झिमम 8 गुण आहेत, हे लक्षात घ्या. आता या मॅक्सिमम 8 गुणांचं गुणदान संस्था चालकांना कसं करायचंय ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, सांगितलं असेल तर ते त्यांच्याच लक्षात नाही आलं तर तुमच्या लक्षात कुठून येणार, हा एक मोठा प्रश्न आहे. व्यावसायिक अर्हता म्हणजे कोणती, तर तुम्ही D.Ed असाल, B.Ed असाल, त्याला आपण व्यावसायिक अर्हता म्हणतो. तुम्ही जर उच्च व्यावसायिक अर्हता घेतली, म्हणजे एखाद्या पदाला जर BSc B.Ed पाहिजे आणि तुम्ही जर M.Ed केलं असेल तर त्याला सुद्धा आता न्याय देण्याचा प्रकार इथं करण्यात आलेला आहे. एखाद्या पदाला काय पाहिजे, HSC D.Ed पाहिजे, परंतु तुम्ही B.Ed केलेलं आहे तर तुमच्या त्या B.Ed ला सुद्धा आता न्याय दिलेला आहे, त्याला सुद्धा गुणदान भेटलेले आहेत. हे तुम्ही आता लक्षात घ्या. म्हणून आजचा व्हिडिओ सर्वात महत्वाचा या सिस्टीम मधला व्हिडिओ आहे, तो हे आपण लक्षात घ्या. तर इथं बघा, इथं उत्तीर्ण श्रेणी याला आता किंमत आली. म्हणजे व्यावसायिक अर्हतेला 8 गुण आहेत, परंतु हे जे 8 गुण आहेत हे कशा प्रकारे द्यायचे आहेत याचं सुद्धा विश्लेषण करण्यात आलेलं आहे. म्हणजे संस्था चालकांना त्यांच्या मनाने 8 गुण देत आहे. त्यांनी सांगितलंय हे असं असेल तर एवढे गुण द्या, हे अशा प्रकारचं असेल तर असे गुण द्या, हे सर्व आता याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे इथं संस्था चालकांचा जो काही व्यक्तिनिष्ठता होती ती अजिबात इथं चालत नाही. मग यांनी सांगितलं हे जे 8 गुण आहेत, 8 गुणाची वर्गवारी कशी करायची या ड्रॉप डाऊन मध्ये आहे ती आपण केलेली. बघा, विशेष प्रावीण्यासह असेल त्यांची व्यावसायिक पात्रता तर त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही 5 गुण द्या. प्रथम श्रेणीमध्ये असतील ते व्यावसायिक अर्हतेमध्ये शिक्षक उमेदवार तर त्यांना 3 गुण द्यायचे आहेत. 5 किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असतील तर 2 गुण द्यायचे आहेत. म्हणजेच तुमची जी व्यावसायिक पात्रता आहे ती व्यावसायिक पात्रता घेत असताना तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतला सुद्धा आता गुण मिळणार आहेत. तुम्ही व्यावसायिक पात्रता घेत असताना तुम्ही प्रावीण्यामध्ये आले तर तुम्हाला 5 गुण द्यायचे आहेत संस्था चालक. तुम्ही जे व्यावसायिक अर्हता म्हणजे B.Ed किंवा D.Ed घेतलेला आहे, केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही जर प्रथम श्रेणीमध्ये असेल तर तुम्हाला 3 गुण द्यायचे आहेत. आणि तुम्ही जे व्यावसायिक अर्हता B.Ed किंवा D.Ed केलेला आहे ते जर फक्त पास असेल किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असेल तर 2 गुण द्यायचे. म्हणजे इथं फरक काय पडला की जे काही आपले शिक्षक उमेदवार बुद्धिमान आहेत, जे हुशार आहेत, ते प्रावीण्यामध्ये पास झाले असतील त्यांना 5 गुण मिळतात आणि जे फक्त पास झाले असतील तर त्यांना 2च गुण मिळतात. जे प्रथम श्रेणीमध्ये पास झाले त्यांना या 2 गुणापेक्षा 1 गुण शिल्लक, जे प्रावीण्यामध्ये पास झाले ते 3 गुणापेक्षा 2 गुण शिल्लक मिळतात, म्हणजे 5 गुण. तर तुमच्या जे काही व्यावसायिक पात्रता आहे त्याला सुद्धा इथं गुणदान संस्था चालकांना करावं लागते. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, माझ्या जे काही युट्यूबचं थंबनेल आहे मी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की संस्था चालकांचे जे काही 90% अधिकार आहेत त्याच्यामध्ये आता कपात केलेली आहे. 10%च त्यांना अधिकार दिलेले आहेत. ते कोणते त्यांचे अधिकार आहेत त्यावरही आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. पुढे आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता, याला किती गुण आहेत ते बघू आपण. 3 गुण आहेत. आवश्यक अर्हतेपेक्षा जर अधिकची अर्हता घेतली असेल तर याला मित्र हो 3 गुण द्यायचे आहेत. होय द्यायचं किंवा नाही द्यायचं. नाही लिहिलं तर 0 गुण भेटतील, होय लिहिलं तर 3 गुण मिळतील. म्हणजे व्यावसायिक मध्ये आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता ही कोणती, जर ज्या पोस्ट साठी एखादी पोस्ट आहे त्याला HSC D.Ed पाहिजे, पण संबंधित शिक्षक उमेदवार B.Ed असेल तर त्यांनी
बीएड पेक्षा जास्तीची अर्हता बीएड केलेला आहे, त्या शिक्षक उमेदवारांनी बीएड करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्या मेहनतीची किंमत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केलेली आहे आणि त्याला 3 गुण मिळणार आहे जास्तीचे. जर तुमच्या कॉम्पिटिटरला 3 उमेदवार आलेले आहेत, एकाच 3 या प्रमाणात, आणि त्यांच्याकडे पाहिजे तेवढीच त्या त्या पोस्टला पाहिजे तेवढीच व्यावसायिक अर्हता आहे, तर त्यांना वरच्या रकानातलेच गुण भेटतील. आणि ज्यांच्याकडे जास्तीची व्यावसायिक अर्हता आहे त्यांना हे खालच्या रकानामधले 3 गुण त्याच्यामध्ये मिळवले जाणार आहे. म्हणजे हे झालं TAIT चे 75% गुण. व्यावसायिक अर्हतेला मॅक्सिमम 8 गुण त्यांना देण्याचा अधिकार दिलेला आहे. 8 गुण कसे द्यायचे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांना संस्था चालकांना याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही. म्हणून सांगितलं मी की हे 90% पारदर्शक पद्धत आहे, विदाऊट मुलाखती सारखीच आहे. पुढे आपण जाऊया. पुढे आपल्याला त्यांनी याच्यामध्ये आणखी काय बदल केलेला आहे. शैक्षणिक अर्हता, या शैक्षणिक अर्हतेला त्यांनी मॅक्सिमम 7 गुण दिलेले आहेत. आता शैक्षणिक अर्हतेसाठी 7 गुण, परंतु या 7 गुणाचं सुद्धा वाटप त्यांनी केलेलं आहे की तुम्हाला कसे कसे हे 7 गुण द्यायचे आहेत. संस्था चालकांना त्यांच्या मनाने 7 गुण देता येत नाहीत. मग हे 7 गुण देण्यासाठी तुमच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये काय बघितल्या जाणार आहे आपण बघूया. याच्यामध्ये इथं आपण ड्रॉपडाऊन मध्ये क्लिक करूया. विशेष प्रावीण्यासह 5 असेल तर 5 गुण दिल्या जातील. प्रथम श्रेणीमध्ये असाल तर 3 गुण दिल्या जातील आणि 5 द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 गुण दिले जातील. इथं सुद्धा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते जर हुशार असतील तर त्यांची किंमत त्यांनी केलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमची जर शैक्षणिक अर्हता तुमचं BSc असेल, तुमचं HSC असेल, हे जर तुम्ही प्रावीण्यामध्ये पास केलं असेल तर तुम्हाला 5 गुण मिळतील. येणारे 2 उमेदवार ते जर फक्त पास असतील तर त्यांना 2च गुण मिळतील. म्हणजेच जे काही बुद्धिमान, जे हुशार शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या सर्टिफिकेटला सुद्धा इथं त्यांनी म्हणजे हे दिलेलं आहे, मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी तुम्ही समजा एक काहीतरी याच्यामध्ये आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता घेतली, म्हणजे एखादा पदासाठी BSc पाहिजे पण ते शिक्षक उमेदवार MSc आहेत तर MSc ला गुणदान, हे लक्षात घ्या, कारण त्यांनी मेहनत केली त्यांची, तर त्यांना MSc ला गुणदान होईल. एखादे शिक्षक उमेदवार BA BEd वर लागणार आहेत पण ते MA झालेले आहेत तर MA ला सुद्धा आता गुणदान मिळणार आहे, कारण त्यांनी अधिकची शैक्षणिक पात्रता घेतलेली आहे. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. मग अधिकची जे शैक्षणिक पात्रता घेतलेली आहे त्याला 2 गुण मिळतात. म्हणजे BSc BEd ची पोस्ट आहे परंतु त्यांनी MSc केलेलं आहे तर त्यांना 2 गुण जास्तीचे द्यावे लागतात. म्हणजे आलेल्या 3 उमेदवारापैकी हा जर उमेदवार अधिकचं क्वालिफिकेशन घेते तर या शिक्षक उमेदवारांच्या जे काही मेहनत घेतलेली आहे त्यांनी शालेय जीवनामध्ये त्या मेहनतीचं इथं त्यांना फळ मिळणार आहे. हे बाकी सगळ्यात महत्वाचं आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं, इथपर्यंत संस्था चालकांना काहीच बदल करता येत नाही. TAIT चे 75%, त्यानंतर व्यावसायिक पात्रतेचे मॅक्झिमम 8 गुण, शैक्षणिक पात्रतेचे मॅक्झिमम 7 गुण, ते कसे वाटप करायचे ते सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला जायचं आहे. पुढे त्यांनी मुलाखत व अध्यापन कौशल्य, इथून आता मित्र हो संस्था चालकांचं जे काही आहे तो हस्तक्षेप चालू होणार. आणि तो किती गुणाचा आहे तर मॅक्झिमम 10 गुण. इथून हे मार्क्स बाकी संस्था चालकाच्या हाती आहेत आणि इथं तुम्हाला तुमचं कौशल्य सिद्ध. मग आता बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचा असा याच्यावर रोष आहे, असा आरोप आहे की बाबा इथं काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करते त्याच्यावरच हे मार्क्स मिळतात, आमच्या कौशल्य किंवा आमचं जे अध्यापन आहे याला काहीच होत नाही. तर मित्र याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट, तर जे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या जाणार. त्यामुळे तुम्हाला तयारी करून जायचं आहे. म्हणजे त्यांना याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये असं आपण म्हणूया की थोडस व्यक्तिनिष्ठ नाही तर वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावं लागणार. जर तुम्ही तिथं सिद्धच नाही केलं तुमचं तर मग काही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही येत नाही. हा एक याच्यामध्ये महत्वाचा.
तर याच्यामध्ये यांनी दिलं आहे की मुलाखत, व्यक्तिमत्व, संभाषण याच्यासाठी 5 गुण आहेत 10 पैकी. त्याच्यानंतर विषय ज्ञान व उपयोजन, तुमच्या विषयावर तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उपयोजन, त्याच्यावर जर प्रश्न विचारले तर त्याला 2 गुण दिलेले आहेत त्यांनी. पाठ निरीक्षण, पूर्वतयारी, साहित्याचा वापर. तुम्ही जेव्हा अध्यापन करायला वर्गावर शिकवण्यासाठी जाल तेव्हा तुम्ही शैक्षणिक साहित्याचा काही वापर करता का? त्याच्यानंतर तुमची ते पाठाची म्हणजे जे काही तुम्ही अध्यापन केलं त्या पाठाची तुमची पूर्वतयारी कशी होती? तुम्ही विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान कसं जागृत केलेलं आहे? पूर्वज्ञान तुम्ही जागृत करून तुम्ही तुमच्या विषयावर कसे काय आलेले आहे? हे सगळं जे तज्ञ शिक्षक असतात त्यांच्या संस्थेमध्ये ते बघतात आणि त्यावर तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद याला 1 गुण आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती असतात. कथाकथन पद्धत आहे, जे काही लँग्वेजसाठी आपण वापरतो. गणित आणि विज्ञानासाठी आपण प्रश्न उत्तराची पद्धत वापरतो. तर तुम्ही जेव्हा शिकवलं, अध्यापन केलेलं आहे, वर्गावर गेले तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. तुम्ही जे शिकवता त्यावर विद्यार्थ्याला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे. मग प्रश्न विचारत असताना तुमचं जे जे तुम्ही शिकवलं त्याचं विद्यार्थ्यांना जर आकलन झालं असेल तर विद्यार्थी त्याविषयीचं उत्तर तुम्हाला देतील, अन्यथा ते उत्तर देणार नाहीत. म्हणजे तुमचं जे शिक्षणाचा जो पाठ आहे थोडासा प्रभावी झाला नाही असं गृहीत धरलं जाते. त्यामुळे हे 1 मार्क जे आहेत हे तुमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यावर अवलंबून. आता हे कॅल्क्युलेटर मी उदाहरण घेतो आणि तुम्हाला या कॅल्क्युलेटरचा जो काही वापर आहे कशा प्रकारे माननीय संस्था चालक करतात याच्याकडे आता आपण जाऊया. हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे. हे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा हे असंच तिथं तयार होणार आहे किंवा याच प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागणार आहे. आता मी काय करतोय माहित आहे का? मी माझं घेत आहे. माझ्याकडे सुद्धा शैक्षणिक पात्रता आहे. माझं BSc झालेलं आहे. माझं MSc झालेलं आहे. माझं B.Ed पण झालेलं आहे. त्यामुळे मी माझं स्वतःच उदाहरण घेतो. आणि आता मी तर रिटायर्ड आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही. पण मी असं गृहीत धरतो की मी TAIT ची परीक्षा दिलेली आहे. आणि TAIT ची परीक्षा दिल्यानंतर माझे जे गुण आहेत ते गुण मी इथं टाकतो. TAIT चे गुण किती आहेत? आता मी अंदाजे टाकतो. तुम्ही तुमचे आलेले गुण याच्यामध्ये टाकू शकता. आणि तुम्हाला 90% किती मार्क्स मिळतात हे तुम्ही घरीच कॅल्क्युलेट करू शकता. घरीच. जे संस्था चालक तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला घरीच कॅल्क्युलेट करता येईल. आणि जे घरी कॅल्क्युलेट केलं आणि जे संस्थेच्या ऑफिसमध्ये कॅल्क्युलेट होईल त्याच्यामध्ये 0.1% एरर येत नाही. तुम्ही जे कॅल्क्युलेट केलं तेच संस्था चालकांना कॅल्क्युलेट करावं लागते. आता मी असं गृहीत धरतो की माझे जे मार्क्स आहेत ते 102 आहेत. इथं टॅटचे मार्क्स मी 102 मार्क्स मी इथं टॅटचे टाकतोय. बघा इथं 102 मार्क्स आपल्याला टॅटचे टाकायचे आहेत. मी इथं 102 मार्क्स माझे नमूद केले. आता या 102 मार्काचे 75% काढावं लागतात. म्हणजे 75% गुण संस्था चालकांना काढावे लागतात. मग या 102 चे 75% गुण इथे येतात. बघा TAIT गुण 75 मध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत. ते आले माझे 38 पॉईंट. 102 गुण असतील. जर समजा एखाद्या शिक्षक उमेदवारांचे गुण इथं काहीतरी जास्त आहेत, 125 आहेत, तर आपण इथं 125. 125 चे 75% 46.88 आहेत. एखाद्या शिक्षक उमेदवारांचे गुण 122 आहेत. तर 122 चे 75% 45.75. म्हणजे या गुणामध्ये शिक्षण संस्था चालकांना काहीच नाही बदल करताय. हे तुमच्या टॅट वरून काढलेले 75% गुण आहेत. हे आपण सर्व शिक्षक उमेदवारांनी आवर्जून लक्षात घ्यावं. बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपला एक प्रयत्न आहे की आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत जे माझ्यासाठी सर्व आदरणीय आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आपण तयार केलेली आहे. तर हे 122 चे किती आहे? हे 75%. मग आता माझे मार्क्स मी किती तुम्ही सांगाल तेवढे मी मार्क्स इथं घेऊ शकतो. मी जर माझे समजा 105 घेतले तर मी इथं माझे 105 घेतले तर माझं 75% 39.38 येतात. त्यानंतर आता पुढे आपण 105 तुमचे काहीतरी 110 असतील, कोणाचे 100 असतील, कोणाचे 98 असतील, कोणाचे 130 असतील, कोणाचे 132 असतील TAIT चा स्कोर तो इथं नमूद शैक्षणिक संस्था चालक करणार आहे.
त्याचे 75% इथं आले बघा. इकडे तुमचं फायनल गुणपत्रक तयार करा शैक्षणिक संस्थेला. ते गुणपत्रक तयार होणार आहे, ते यू ऑफिसला जाईल. यू ऑफिस ते बरोबर आहे की ते व्हेरीफाय करेल तुमचं सगळं फाईल पाहून, आणि त्यानंतरच तुमचं पुढे प्रोसेसमध्ये काम येणार. म्हणजे तुमचा शालार्थ आयडी वगैरे जनरेट होणार आहे. तोपर्यंत मित्र याच्यामध्ये आता काहीच होत नाही. पुढे आपल्याला जायचं आहे आता व्यावसायिक पात्रतेमध्ये जायचं आहे. व्यावसायिक पात्रता इथं व्यावसायिक पात्रता. मग आता व्यावसायिक पात्रतेमध्ये तुमचं डीएड किंवा बीएड जे आहे ते. आता माझं काय आहे, माझं बीएड आहे. मी माझी बीएड ची डिग्री इथं मित्र तुमच्यासाठी शेअर करतो. तुम्ही बघा आता ही माझी, हे माझ्या 3 डिग्री आहेत. तुम्हाला इकडे विज्ञान स्नातक दिसेल, विज्ञान पारंगत दिसेल, आणि तिकडे शिक्षण स्नातक दिसते. विज्ञान स्नातक म्हणजे मी बीएससी आहे. कशामध्ये आहे? गणितामध्ये आहे. तर माझं बीएससी कोणत्या क्लासमध्ये पास झालेलं आहे तुम्हाला दिसेल, फर्स्ट क्लासमध्ये आहे. हे शैक्षणिक पात्रतेमध्ये येते. माझं एमएससी कोणत्या क्लासमध्ये आहे तर फर्स्ट क्लासमध्ये आहे. आणि माझं इकडे जर तुम्ही बीएड बघितलं तर मी तुम्हाला माझं बीएड दाखवतोय. तुम्ही बीएड बघा, मी कोणत्या याच्यामध्ये पास केलेलं आहे. माझं बीएड हे सेकंड क्लासमध्ये पास. त्यामुळे मला द्वितीय श्रेणी घ्यावं लागेल, पास किंवा द्वितीय श्रेणी. तर मी काय करतो, व्यावसायिक पात्रतेमध्ये पास किंवा द्वितीय श्रेणी मला, कारण हे जे आहे ते मला पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये घ्यावं लागणार आहे बीएड. ते मी आता पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये घेतो, कारण माझं सेकंड क्लास मध्ये झालेलं आहे. तर मी आता माझ्या एस्टिमेटर मध्ये, जे एस्टिमेटर आहे ते पुन्हा तुम्हाला शेअर करतो, जे कॅल्क्युलेटर आहे ते शेअर करतो. आणि माझी व्यावसायिक अर्हता म्हणजे माझं बीएड हे द्वितीय श्रेणीमध्ये असल्यामुळे मला इथं 2 गुण भेटतात. हे मी सिलेक्ट करतो. आणि हे 2 गुण बघा, व्यावसायिक अर्हतेचे 8 पैकी 2 गुण इथं आलेले आहेत या साईडला. म्हणजेच टीआयटी चे गुण आणि व्यावसायिक अर्हतेचे गुण मिळून टीआयटी चे माझे 75% किती आले? 39.38. व्यावसायिक अर्हतेचे सध्या किती आलेले आहेत? 2 आले. अजून माझी शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये ऍड व्हायची राहिली. तर सध्या तुमचे गुण किती तयार झालेले आहेत? 100 पैकी 41.38. 41. आता मला याच्यामध्ये माझ्या शैक्षणिक अर्हता ऍड करायची आहे. मी आता काय करतो, हे व्यावसायिक अर्हता माझी संपली, कारण माझ्याकडे आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची व्यावसायिक अर्हता नाही, म्हणून मी इथं नाही घेतलेलं आहे. मी एमएड वगैरे नाही आहे, त्यामुळे ते माझ्याकडे नाही आहे. म्हणून तिथं नाही येईल, म्हणजे मला 0 गुण मिळणार आहे. ज्यांच्याकडे एमएड वगैरे असेल त्यांचा फायदा काय होईल, तर त्यांना 3 गुण अधिकचे मिळतील. पण माझ्याकडे नाही, म्हणून मला 0 गुण आहे. हे 0 गुण. हा या सिस्टीम मध्ये त्यांनी फार मोठा बदल केलेला आहे. म्हणजेच तुम्ही जे व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे त्या सर्टिफिकेटला सुद्धा त्यांनी मार्क्स दिलेले आहेत. तर माझं हे द्वितीय श्रेणीमध्ये असल्यामुळे मला 2. हे जर प्रथम मध्ये असतं तर त्यांना किती गुण मिळाले असते पहा बरं. प्रथम मध्ये असतं तर 3 गुण मिळाले असते, आणि हे जर प्रावीण्यामध्ये असतं तर 5 गुण मिळाले असते. म्हणजेच तुमच्या गुणवत्तेला किंमत देण्यात, म्हणजे जे बाहेर ओरडले जाते की ते मुलाखतीचं म्हणजे ते संस्थेवाले असं करतात, तसं तसं नाही आहे. हे समजून घ्या काय याच्यामध्ये तर किती म्हणजे 90% संस्थाचालकांचे जे अधिकार आहेत ना ते कमी करण्यात आले. 10% त्यांच्या हाती आहे बघा. एवढं तुम्हाला सांगतो, आणि तेही तुमच्या हाती आहे. तुम्ही थोडस अध्यापन कौशल्य तिथं सिद्ध केलं तर त्यांनाही व्यक्ती चांगले पाहिजेत. पुढे बघू आता आपण शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हतेकडे जाऊ. समजा आता पोस्ट आहे बीएससी बीएड ची गणिताची 9 ते 10च्या गटासाठी. मग माझं क्वालिफिकेशन आहे बीएससी बीएड. मग मी इथं बीएससी ची तुम्हाला माझी मार्कशीट दाखवतो. बघा आता आपण बीएससी ची मार्कशीट या पिक्चर मध्ये तुम्हाला माझी बीएससी ची मार्कशीट. बीएससी म्हणजे विज्ञान स्नातक. बघा हे विज्ञान स्नातक, हे माझं आहे विज्ञान स्नातक. आणि हे केलेलं आहे मी FIRS ची फर्स्ट क्लास मध्ये आहे, प्रावीण्यामध्ये नाही पण फर्स्ट क्लास मध्ये 1986 ला घेतलेली. कशामध्ये आहे? फर्स्ट क्लास मध्ये आहे. तर आता आपण फर्स्ट क्लासचे गुण तिथं आपल्याला द्यायचे आहेत.
मग फर्स्ट क्लास आपण त्याच्यामध्ये निवडूया. मग आपल्याला आपलं आता जे काही कॅल्क्युलेटर आहे ते कॅल्क्युलेटर मी शेअर करतो इथं. बघा, हे आपण आता कॅल्क्युलेटर घेऊया. हे आपण कॅल्क्युलेटर घेतलं. शैक्षणिक अर्हतेमध्ये मग बीएससी मॅथ बीएड पाहिजे, तर मी बीएससी प्रथम श्रेणीमध्ये आहे, फर्स्ट क्लास मध्ये आहे, तर मला 3 गुण मिळतात. 3 गुण इकडे राईट साइडला मित्र हो आलेले आहेत. बघा, शैक्षणिक अर्हता माझी फर्स्ट क्लास मध्ये आहे म्हणून मला 3 गुण मिळालेले आहेत. आणि एकूण गुण आता माझे 44.38 झालेले आहेत. कितीपैकी? 100. आता पुढे आणखी जायचे आपल्याला. पुढं काय म्हणते? आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. बघा, माझ्याकडे एमएस बीएड आहे. मी 11 ते 12च्या गटाला पाहिजे, परंतु मी 9 ते 10चा गट साठी मला मुलाखत आहे. कारण 11 ते 12च्या गटाच्या जागा कमी आहेत, त्यामुळे निवड यादीमध्ये माझं नाव आले नाही. असं मग मी 9 ते 10च्या गटाला जे क्वालिफिकेशन बीएससी गेट पाहिजे, परंतु मी एमएससी म्हणजे माझ्याकडे आवश्यक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. ती अर्हता कोणती आहे तुम्हाला ते पण मी आता दाखवतो. माझ्याकडे जे आहे या इमेज मध्ये तुम्हाला असं दिसणार आहे. या इमेज मध्ये इथं दिसेल तुम्हाला हे मधातलं जे सर्टिफिकेट आहे ते विज्ञान पारंगत म्हणजे एमएससीचं आहे. आणि एमएससी सुद्धा मी केलं आहे, 1990 ला केलेलं आहे. हे सुद्धा मी फर्स्ट क्लास मध्ये केलेलं आहे. तर हे फर्स्ट क्लास मध्ये असल्यामुळे आपल्याला तिथं होय यावं लागेल. म्हणजे अधिकची माझ्याकडे शैक्षणिक अर्हता आहे. ते आपण त्या याच्यामध्ये आपल्या कॅल्क्युलेटर मध्ये आपण होय टाकूया. हे कॅल्क्युलेटर पुन्हा इथं शेअर करतो आणि इथं नाही येणार, आता होय येणार आहे, कारण माझ्याकडे आहे. म्हणजे अधिकचे 3 गुण मला मिळाले. बघा, हे अधिकचे 3 गुण मला याच्यामध्ये मिळाले आहे इथं. मग माझं आता झालेलं आहे 47.38. आणि इथपर्यंत शैक्षणिक संस्था चालकांना काहीच बदल येत नाही. हे तुमच्या जे काही तुमचे सर्टिफिकेट आणि तुमचे TIT चे गुण हे मिळून 100 पैकी जवळपास 47.38 गुण माझे आले. कारण काय, तर मी टॅटचे गुण जे आहेत ते टॅटचे गुण मी इथं जर बघितलं तुम्ही, टॅटचे गुण जर इथं बघितले तुम्ही, तर मी 105 घेतलेले आहेत. मग मी टॅटचे गुण 105 घेतले, त्याच्या 75% 39.38 माझ्याकडे व्यावसायिक अर्हता आहे, तर त्याचे आलेले आहेत 5 गुण. शैक्षणिक अर्हतेचे आलेले आहेत 3 गुण. आणि माझी आता सध्या जे टोटल झालेली आहे ती टोटल व्यावसायिक अर्हतेमध्ये आपल्याला नाही पाहिजे, कारण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे 0 येईल. तर व्यावसायिक अर्हतेचे 2 गुण, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेचे आले 3 गुण. आणि आपल्याकडे अधिकची शैक्षणिक अर्हता आहे. अधिकची शैक्षणिक अर्हता इथं असल्यामुळे आपल्याला होय घ्यावं लागेल, कारण मी MSc आहे. त्यामुळे माझे गुण सध्या 46.38 आहे. आणि आता पुढचे जे गुण आहेत ते संस्था चालकांच्या हाती आहेत मित्र. कुठले गुण आता आपल्याला बघायचे आहेत? कुठले हे गुण आहेत? तुम्ही मुलाखत व व्यक्तिमत्व संभाषण तिथे गेले, तुमची मुलाखत जर समजा व्यवस्थित झाली तर हे 5 पैकी इथं काय तुम्हाला 3 गुण पडतील. तर ते 3 गुण हे संस्था चालकावर डिपेंड आहे, हे स्पष्ट सांगतो. 3 गुण देतील. तुमचं विषयाचं ज्ञान 2 गुण आहेत, 2 पैकी 2 देऊ शकतात. ते इथं 2 मार्क देतील. ते पाठ निरीक्षण व पूर्व तयारी साहित्याचा वापर वगैरे केला तर 2 पैकी 2 गुण भेटतील तुम्हाला. आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्तरामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला तर 1 गुण मिळेल. आणि तुमची आता इथं फायनल मार्कशीट तयार होणार आहे. त्या फायनल मार्कशीट मध्ये तुम्हाला 54.38. आणि असं हे 3 उमेदवारांचं त्यांना तयार करायचं. आणि ज्या उमेदवाराला हे जे 54.38 भेटले की नाही, इथं जे गुण मिळतील सर्वात जास्त त्याचं सिलेक्शन करणं बंधनकारक आहे. आणि त्या उमेदवाराला जर घेतलं नाही तर संबंधित जे काही पद आहे ते शासनाने सांगितलं आहे की आम्ही 2 वर्षासाठी ते व्यपगत करू. म्हणजे त्याला आम्ही तुम्हाला 2 वर्ष मग शिक्षकच देणार, मी जर घेणार नाही. हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी प्रावधान केलेलं आहे. तर आपण आज बघितलेलं आहे की जे काही शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या स्तरावर
आपले जे शिक्षक उमेदवार आहेत माझ्यासाठी आदरणीय आहेत, त्या शिक्षक उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य कशा करा त्यांना सिद्ध करावं. माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही हा व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा हे समजून घ्या. नाही तर मग कसं व्हिडिओचं माध्यम समजून घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये टीका करायचं की संस्था चालक कसं करतात, संस्था चालक कसं, तो त्यांचा अधिकार आहे. आता त्याला आपण काय करणार आहे? त्यांना तो अधिकार दिलेला आहे 10 गुणाचा, त्याच्यामध्ये ते काय करायचं ते करणार. परंतु आपल्याकडे जर आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता जर आपण त्याच्यामध्ये प्रावीण्यामध्ये असू, विशेष असू, तर त्या शिक्षक उमेदवारांच्या मेहनतीला किंमत दिलेली आहे, हे माझं याच्यामधनं तुम्हाला सांगणं आहे. कारण जे सांगितले जाते की ते पूर्णपणे त्यांच्याच भरोशावर आहे, ते चुकीचं आहे. 90% शैक्षणिक संस्था चालकांचे अधिकार कापलेले आहेत, फक्त 10% त्यांचे अधिकार आहेत. हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. आणि 10 मार्काचीच फक्त तुम्हाला तयारी करायची आहे. त्यासाठी तयारी कशी करायची यानंतर सांगेल तुम्हाला की शैक्षणिक साहित्य तुम्ही कसं तयार करायला पाहिजे. तुम्ही तुमचं पाठ जो आहे त्या पाठाचं टाचन कसं काढायला पाहिजे. तुम्ही बीएड मध्ये काढलेलं आहे. पाठ टाचन कसं काढायचं, युनिट टाचन कसं काढायचं, ह्या जर गोष्टी आपण जर त्याच्यामध्ये थोड्याशा केल्या ना, तर शिक्षक उमेदवारांनाही चांगलाच व्यक्ती पाहिजे, शिक्षण संस्था चालकांनाही चांगलाच व्यक्ती पाहिजे शिकवण्यासाठी. हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आजूबाजूला भरपूर शाळा आहेत, काही कॉन्व्हेंट झालेल्या आहेत, त्यांना त्यांच्या शाळा टिकवणं कठीण झालेलं आहे. आणि शिक्षण संस्था चालकांना त्यांच्या शाळा टिकवण्यासाठी तेही माणूस जो काही व्यक्तीची निवड करतात ती चांगल्याच व्यक्तीची निवड करतात, हे तुम्ही लक्षात घ्या. की जे त्यांच्या अध्यापन मुलाखत अध्यापन कौशल्यामध्ये उतरलेले आहेत त्यांची निवड करतात. कारण त्या व्यक्तीसोबत त्यांना त्याच्या वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत फेस टू फेस कॉन्टॅक्ट आहे. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून मित्र हो, तुम्ही हा गैरसमज काढून टाका की मला मुलाखती विना पाहिजे. मुलाखत सर्वांना मुलाखती विना काही मिळणार नाही. मुलाखती सही आलं तरी घाबरायचं नाही, ही पद्धत लक्षात घ्या. या पद्धतीने मुलाखतीसह यासाठी सामोरे जा. विजय निश्चित तुमचा आहे. आत्मविश्वास ठेवा. बाकी एवढंच सांगणार आहे. बाकी काही याच्यामध्ये हे नाही. आत्मविश्वासाने जो व्यक्ती सामोरं जाते कुठलेही जे काही समस्या निर्माण होईल त्या समस्येच्या, तर तो व्यक्ती ती समस्या पूर्णपणे सोडवू शकतो. हा माझा अनुभव आहे. कारण या क्षेत्रामध्ये मी जवळपास 18 वर्ष काम केले आणि निवृत्त पण झालेलो आहोत. म्हणून हे क्षेत्र जे आहे हे सजीव जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत दरवर्षी विद्यार्थी बदलतात. वेगवेगळ्या बुद्धीचे विद्यार्थी तुमच्या हाताखाली येतात. त्यांना घडवण्याची संधी तुम्हाला आहे. काही विद्यार्थी असे असतात ते रोज पिरियड मध्ये शिक्षकांना त्रास देतात. त्याही विद्यार्थ्यांना त्यांचे आई वडील शकले नाही, पण बरेचसे जे काही निष्ठावान शिक्षक आहेत ते दोष त्यांचं आचरण बदलतात, त्यांची विचारसरणी बदलतात, त्यांची शैक्षणिक प्रगती सुद्धा बरेचसे आपले शिक्षक फार मोठं एक एक कार्य करायसाठी तुम्ही जातात. मग सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आजच्या हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची जी काही चर्चा आहे त्या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. धन्यवाद.